हरिओम. आज बुधवार, अक्षय तृतीया, 30 एप्रिल 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंधळेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा भाग. जेथे भगवंताचे नामस्मरण तेथे सर्व संतांचे ठाण. जोवर धरिली जगाची आस तोवर परमात्मा दूर खास. परमात्म्याची प्राप्ती न होईल राखता विषयासक्ती. जग विषयाकार राहिले तेथे प्रेम केले तरी घातासे आले. विषयी एक जीव झालो जाण सुटता न सुटे आपण जाण. मान अपमान जगाचे सुख दुःख हे स्वार्थाचेच मूळ आहे जाण. अभिमानात परमात्म्याचे विस्मरण हे जीवपणाचे मुख्य लक्षण. सुख दुःख विपत्ती आपत्ती ही माया प्रपंचाची ओटी भरती. आत्मनिश्चय बांधल्या वाचून माया न हटे न सुटे जाण. आता करी शूर मन मायेसी हटवावे आपण. जैसे जैसे बाहेर दिसले त्याचे बीज आपणापाशीच उरले. एकच वस्तूची ओळखण जाण पूर्ण होते समाधान. ज्यांच्यात मानावे मी सुख त्यांच्यातच उद्भवते दुःख. नळाचा होय नारायण जर न चुकला मार्ग जाण. जेथे ठेवावी आस त्याचे बनावे लागते दास. देह तो पंचमहाभूतांचा त्याचा भरोसा न मानावा फारसा. मी तुम्हाला सांगतो हित दृश्यात न ठेवावे चित्त. दृश्य वस्तू नाशिवंत असते भगवत कृपेने समाधान येते. परिस्थिती नसे बंधनास कारण असे आपलेच मनाची ठेवण. देवास पाहावे ज्या रीतीने तसाच तो आपणास दिसतो जाण. विषयाचा नाही झाला जोवर त्याग तोवर रामसेवा नाही झगडत सांग. आपले आत्यंतिक हित हेच खरा स्वार्थ जाण. चित्ती जे विषयापासून सुटले ते आनंदासी आले. रामनाम प्रेमयुक्त चाले घणी त्यासी म्हणती ब्रह्मज्ञानी. द्रव्य दारा वर्जित जाण ही खरी संतांची खूण. सृष्टी पाहावी भगवत आकारी प्रेम ठेवील त्याचे वरी. त्याला नाही दुसरी सरी. आला गेल्या द्यावे अन्नदान मुखाने भगवंताचे नाम. हृदयात रामाची प्रीती यासच थोर म्हणती जीवन मुक्ती. न धरावी जगाची आज तोच होऊ पहावे रामदास. नामात संत नामी भगवंत वृत्ती राखावी अत्यंत शांत. हे संतांचे मुख्य लक्षण जाण. जेथे भगवंताचे नामस्मरण तेथे सर्व संतांचे ठाण. अगरबत्ती जळून गेली परी सुवासाने राहिली. तैसे रामचरणी झाले जे लीन तेच खरे जिवंत जाण. संत चरणी झाला लीन त्याला भाग्यास नाही दुजे उणे. संतांची संगती भगवन नामाने साधते. देहा सकट माझा प्रपंच रामा केला तुला अर्पण. ऐसे वाटत जावे चित्ती कृपा करील रघुपती. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.